रत्नागिरीतून आहे। रत्नागिरीमध्ये लोटे एमआयडीसी मधील लासा कंपनीमध्ये आगीचं तांडव पाहायला मिळालं। कंपनीमधील केमिकलच्या बॉयलरला देखील आगीने वेढले। परिसरात यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। तर आग नेमकी कशी लागली याबाबत चौकशी सुरू आहे। तर इकडे काही अंतरावरती असलेल्या एकविरा ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिएक्टरचा भीषण स्फोट झाला आणि यामध्ये 2 कर्मचारी होरपाळले। सलग 2 घटनांमुळे लोटे एमआयडीसी आता पुरतं हादरलं असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूयात। जिल्ह्यातल्या सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी आज सलग 2 मोठ्या दुर्घटनांमुळे हादरलेली पाहायला मिळते। एका ठिकाणी दुपारी 1 वाजता लासा कंपनीमध्ये आग लागली आणि ती अख्खी कंपनी जळून भस्मसात झाली। तर 2 तासाच्या अवधीनंतर आपण बघतोय की इथे एक्विला ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिएक्टरचा स्फोट झाला आणि 2 कामगार जे आहेत ते होरपळलेले आहेत। आपण माझ्या बाजूला जर बघितलं तर नवीनच कंपनी आहे आणि या ठिकाणी दुर्घटना झाली। 2 कर्मचारी आहेत हे जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लासा ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये अजूनही आग जी आहे ही धुमसत आहे। तब्बल ती आग विझवण्यासाठी जवळपास 4 अग्निशामक दलाच्या तुकड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। ती आग एका बाजूला विझवण्यात आली, पण सुदैवाने त्या कंपनीत कोणीही जखमी झाले नाही, प्रसंगावधान राखण्यात आलं। मात्र ही एक दुर्घटना घडलेली असतानाच याच माझ्या पाठी असणाऱ्या कंपनीमध्ये अचानक रिएक्टरचा स्फोट झाला आणि 2 कामगारांना या ठिकाणी इजा झालेली आपल्याला पाहायला मिळते। सलग 2 घटनांमुळे लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा हादरलेली आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पाकिस्तानची हेर यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मागे पाकचा दानिशचा मास्टरमाइंड असल्याचा संशय। ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्च दानिशने केल्याची माहिती। तर ओडिशातील महिलेची आयबी कडून चौकशी। जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका। राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी। भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्यासाठी बिलावल भुट्टो आणि जरदारींना पाठवणार परदेशात। अंबाजोगाईतील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट। आम्ही तुझ्या पाठीशी असल्याची जरांगेंकडून ग्वाही। बेदम मारहाणीत शिवराज जखमी।